हाय स्टुडंट, आज आपण 8व्या कक्षेचा दुसरा पाठ बघणार आहे. त्याचं नाव आहे कह का किम. कह म्हणजे पुरुषांना विचारले जातो तेव्हा शब्द हा कह म्हटल्या जातो आणि त्याला कोण आणि का म्हणजे स्त्रीला विचारलं जातं तेव्हा सुद्धा आपण कोण. पण इथे आपण मराठीमध्ये दोघांनाही कोण कोणच विचारतो, कोण आहे कोण आहे. तर इथे जेव्हा मुलाला विचारायचं असं की कोण आहे, तर कह तर कोण म्हणजे काय करत आहे किंवा कोण करत आहे, तेव्हा मुलाला विचारलं असेल तर कह वापरतात आणि लेडीजला विचारायचं असेल तर का वापरायचं. आणि किमचा अर्थ आहे काय. किम म्हणजे आपण आज शिकवणार आहे पुरुषवाची कह, स्त्रीवाची का आणि किम हे नपुंसकलिंग म्हणजे काय. दोन शब्द कोण आणि काय. तर आता बघा, एषः एषः म्हणजे हा, एषः म्हणजे हा, असीम असीमः म्हणजे या मुलाचं नाव आहे असीमः आणि हा जवळ आहे म्हणून हा म्हटलं आहे. एषः असीम, एषः चलती, एषः चलती. कह चलती म्हणजे आता हा मुलगा आहे म्हणून कह चलती म्हणजे कोण चालत आहे. एषः असीमः चलती, हा असीम चालत आहे. कळलं. आता सह, सह प्रसाद, तो म्हणजे दूर असल्यामुळे त्याला तो म्हटलं जाते. सह प्रसाद, इथे एष म्हणजे हा आणि सह म्हणजे तो. तर तो प्रसाद, सह धावती, तो धावतो आहे. कह धावती, सह प्रसाद धावती. आता इथे तुम्हाला एष आणि सह हे पहिल्याही पाठात आपण शिकलो आहे, हा आणि तो. आपण आता शिकलो आहे की ह्या तर कहनी कसा प्रश्न विचारायचं. तर कह धावती, कह चलती आपण दोन्ही प्रश्न विचारले. आणि एष असीम चलती, एषः प्रसाद नाही, एषः असीम चलती आणि सह प्रसाद धावती. एषः आणि सह हे लक्षात ठेवायचं आहे. आता योगेशः धावती, अर्जुन गच्छति, मेघः वर्षति, सिंह गर्जति. आता इथे सांगितलेलं आहे योगेश हा तुम्ही नाही मी नाही, हा कोणीतरी योगेश आहे म्हणून त्याच्या समोर धावती आहे की तो धावतो आहे. अर्जुन जातो आहे. मेघ म्हणजे पाऊस येत आहे. सिंह गर्जती म्हणजे सिंह आवाज करत आहे, डरकाळी टाकत आहे. तर आता बघा, कृती छात्रा मंजुषा द्वयस्य सहाय्येन वाक्यानि वदन्ति. आता दोन मंजुषा दिलेल्या आहे आपल्याला इथे, ही एक आणि ही एक दुसरी. ते इकडे काय दिलं आहे आपल्याला, इथे नाम दिलेले आहे आणि इथे आपल्याला क्रियापद दिलेले आहे. क्रियापद म्हणजे आपण जे म्हणजे क्रियापदाला संस्कृतमध्ये धातू म्हणतात. तर इथे आपल्याला धातू दिलेले आहे सगळे. पठती, गच्छती, आगच्छती, लिखती, खादती, उपविशती, उत्तिष्ठती, पिबती, पश्यती, नृत्यती, खेलती, गायती, नमती, उत्पातती, वदती. आणि इकडे सगळे आपल्याला नावं दिलेले आहे, नाम दिलेले आहे. छात्र, गिरीशः, सिंह, मयूर, काक म्हणजे प्राण्याची नावंसुद्धा आहे. किंवा छात्र म्हणजे हे आपलं कॉमन नाऊन आहे म्हणजे विद्यार्थी, आणि गिरीश वगैरे हे आपले प्रॉपर नाऊन आहेत, नावं. तर आता छात्र पठती, आता हे आपल्याला दोन मिळून एक वाक्य तयार करायचं आहे की छात्र पठती, छात्र पठती, असे आपल्याला हे असं जवळजवळ जोडून घ्यायचं आहे आणि वाक्य तयार करायचं आहे. गिरीशः गच्छती, सिंहला इथे काय द्यायचं आपण, आगच्छती, सिंह आला असंच देऊ आपण. मयूरः, आता मयूर लिहितो का, कारण की मयूर म्हणजे मोर होतो. मयूरः म्हणजे मोर, तर मोर काय करायचं, नृत्यती, मयूरः नृत्यती म्हणजे नाचतो. त्यानंतर काकः पिबती, पाणी पितो. काकः जलम पिबती असं म्हणू शकतो, किंवा इथे जसं दिलं आहे ते काक पिबती. गजः खादती, मूषकः उत्पातती, शुनकः
खादति, शुकः शुकः उत्तिष्ठति, बालकः उत्तिष्ठति, अश्वः अश्व काय करतो, अश्व पण पश्यति, मर्कट उत्पतति. त्याच्यानंतर आपण असे गिरीशः वदति, असे आपण बालकः वदति असे आपण वाक्य करू शकतो. शिक्षक गायति, शिक्षक गाणं म्हणतात, असं आपण हे वाक्य छोटे छोटे तयार करू शकतो. त्यानंतर भाषाभ्यास आहे. इथे तुम्हाला समजलं आहे आता. कह म्हणजे कोण, कह म्हणजे कोण, आपण हा प्रश्न विचारला आहे. कोण चालत आहे, कोण धावत आहे. कह समजलं. आता काचा आपल्याला पुढच्या पेजवर असेल तर आपण पहिले आधी इथे पुढे भाषा अभ्यास दिलेला आहे छोटासा, आणि नंतर मग एषा असा आणि का यूज केलेलं कसं करतात ते बघायचं आहे. तर पहा, इथे असं फिक्क फिक्क दिसत आहे, हे जवळ घेते मी. चित्रम दृष्ट्वा वाक्यम लिखत, म्हणजे चित्र पाहून वाक्य लिहा. तर आता तुम्हाला इथे चित्र दिसत आहे का, खूप फिक्क फिक्क आहे, तुम्ही लिहत नाही, फक्त तुम्हाला सांगते की बालकः लिखती है ना. त्याच्यानंतर इथे एक जो माऊस आहे तो खात आहे. तर याला आपण संस्कृतमध्ये बघा, माऊसला इंग्लिशमध्ये पहा उंदीरला आपण माऊस म्हणतो, आणि संस्कृतमध्ये मूषक म्हणतात. म्हणजे जवळजवळ माऊस मूषक असे शब्द जवळजवळ सारखे सारखे वाटतात ना. तर मूषकः खादती, त्याच्यानंतर गजः चलती. त्यानंतर आता इथे आपल्याला आहे 2.2 मध्ये एषा आणि साचा अभ्यास करायचा आहे. तर एषा आणि सा, तर एषा निलिमा, ही, एषा म्हणजे ही निलिमा. एषा गायती, ही गात आहे. का गायती, मी म्हटलं ना की स्त्रीवाची असलं तर का नाही प्रश्न विचारायचं. जर स्त्रियांना प्रश्न विचारायचा तुम्हाला का नाही विचारायचं, आणि पुरुषांना जर प्रश्न विचारायचे आहे तर कहणी विचारायचे आहे. का गायती म्हणजे कोण गात आहे, तर एषा निलिमा गायती म्हणजे ही निलिमा गात आहे. तर सा सरस्वती, ही कोण आहे, ही सरस्वती आहे. सा नृत्यती, ती काय करत आहे, सा म्हणजे ती, सा म्हणजे ती, नृत्यती म्हणजे नाचत आहे. का नृत्यती म्हणजे कोण नाचत आहे, सा स्वाती स्वाती आहे सरस्वतीने. सा स्वाती सा नृत्यती, का नृत्यती, सा स्वाती नृत्यती. समजलं की ही, सा म्हणजे ती आणि एषा म्हणजे ही. तर सा स्वाती नृत्यती म्हणजे ती, म्हणजे ही स्वाती नाचत आहे, म्हणजे डान्स करत आहे. का नृत्यती, कोण नाचत आहे, तर ती स्वाती नृत्यती म्हणजे ती स्वाती नाचत आहे. कळलं हे. आणि इथे अशी गडबड झाल्यासारखी झाली ना, तर ठीक आहे. छात्रः स्वसमीपे दूरे, मला ॲक्च्युली दिसतच नाही आहे. हां, छात्रः स्वसमीपे दूरे उपविश्य मित्रस्य विषये वाक्यं वदति. आता छात्रः स्वसमीपे म्हणजे स्वतःच्या जवळ किंवा दूरे, उपविष्टस्य बसून, मित्रस्य बसलेल्या, मित्रांच्या जवळ बसलेल्या विषय वाक्यं वदति. यथा एषः सुभाषः उपविशति, तो हा सुभाष बसला आहे, असं तुम्ही हे क्लासमध्ये करायचं आहे. हा सुभाष बसला आहे, किंवा तुमच्या एखाद्या क्लासमेटचं नाव घेऊन हा, किंवा संकेत हसती, तो संकेत हसत आहे. एषा नीता लिखती, ही नीता लिहत आहे. सा सुवर्णा चलती, ती सुवर्णा चालत आहे. असंच तुम्ही तुमच्या वर्गामध्ये जे पण ॲक्टिव्हिटी मुलं करतात त्यांना त्याच्यामध्ये घ्यायचं आणि ते म्हणायचं की ते कोणी लिहत असतील तर सा लिखती, सा उपविशती, सा उत्तिष्ठती, सा वदती, असं, आणि त्यांचे नावं घ्यायचे आपल्या मित्रांचे. अशा प्रकारे हे आपण एक संभाषणसारखं प्रॅक्टिस करू शकतो याला.
म्हणजे स्पीकिंग कोर्स, स्पीकिंग म्हणतात ना, त्या स्पीकिंगचं जसं इंग्लिश स्पीकिंगचं जसं अभ्यास करतो आपण तसं आता भाषा अभ्यास आहे इथे. आता मंजुषाया साह्येनं वाक्यानी रचत, मंजुषेच्या साह्याने वाक्यांना रचा म्हणते. तर हरिणः गायक नृपस एषकः अमित कपूत वार्जार शुकः सिंह असं आहे इथे. आणि इथे चटका पिपलिका बालिका विद्यार्थिनी आणि महिला मक्षिका गीता नदी सा एषा का श्रेया. आता वदती पश्यती पतती. आता तुम्हाला याचे 3 याचे करायचे आहे. जसं पहा, गायकः गायती, एषः म्हणजे हा, एष म्हणजे हा, पश्यती पाहतो, नृपः कथयती सांगतो म्हणजे राजा सांगतो. इकडे पण चटका, चटका म्हणजे चिमणी आहे. तर चिमणी काय करते, चिमणी, आपण चिमणीचं काय घ्यायचं, वसती, निडे वसती म्हणजे ती राहते, घरट्यात राहते. बालिका आगच्छती, येते, सा. अशा प्रकारे तुम्ही वाक्य तयार करा. हे दोन्ही साईडचे नामत घेऊन या इथे इथे जेवढे धातू आहे त्या धातूला तुम्ही जोडा आणि वाक्य तयार करा अशा प्रकारे. आणि इथे चित्रम दृष्ट्वा वाक्यम लिखत म्हणजे चित्र पाहून वाक्य लिहा. दृष्ट्वा म्हणजे पाहून, उठून बसून. त्वा हा शब्द जो आहे त्याला ऊन लागतो. चित्रम दृष्ट्वा वाक्यम लिखत, सा किंवा एषा बालिका पश्यती आणि एषा महिला चलती, एषा शिक्षिका पठती किंवा अध्ययती, एषा पिपलिका खादती. आता इथे एतद आणि तद आहे आणि याला म्हणायचं आहे किम, जे पुल्लिंग आहे. आता हा पुढचा पाठ आहे. एतद फलम म्हणजे हे फळं, एतत् पतती हे पडले आहे, किम पतती काय पडले आहे, एतत् फलम पतती हे फळं पडले आहे, हे फळं पडले. एतत् फलम हे फळं, एतत् पतती काय हे पडले. आता हे आणि ते आहे, एतद आणि तद. तर एतत् फलम हे फळं, एतत् पतती हे पडले, किम पतती काय पडले, एतत् फलम पतती हे फळं पडले. तत् कमलम ते कमळ आहे, तत् विकसती ते उमलले आहे, किम विकसती काय उमलले आहे, तत् कमलम विकसती ते कमळ उमलले आहे. तर तत् कमलम ते कमळ, तत् विकसती ते उमलले आहे, किम विकसती काय उमलले आहे, तर तत् कमलम विकसती ते कमळ विकसले आहे म्हणजे विकसित झाले आहे म्हणजे उमलले आहे. तर आता इथे क्रियापदम योजयित्वा छात्रा वाक्यानि वदन्ति. व्यजनम चलती, अपत्यम हसती, जलम वहती, रेलयानम चलती. आणि क्रीडा बघा, शिक्षकः एक शब्दम वदती. शिक्षक एक शब्द बोलतात. शब्दस्य शब्दाच्या लिंग ज्ञात्वा छात्राः क्रियां कुर्वन्ति. शब्दस्य म्हणजे शब्दाचे जे लिंग आहे ते जाणून, ज्ञात्वा म्हणजे जाणून, छात्राः म्हणजे सर्व छात्रा सर्व विद्यार्थी, क्रियां कुर्वन्ति. यथा यदि पुल्लिंग तरी छात्रा हस्तम उपरी कुर्वन्ति, यदि स्त्रीलिंग तरी तालिकावादनम, यदि नपुंसकलिंग शब्दः तरी ओम इति ध्वनी. हा एक खेळ आहे. जेव्हा यदि म्हणजे जेव्हा पुल्लिंग शब्द म्हटला तर छात्रांनी काय करायचं, विद्यार्थ्यांनी
हात वर करायचा, हस्तम उपरी कुर्वन्ति, हात वर करायचा. यदि स्त्रीलिंगम शब्द, जर स्त्रीलिंग शब्द त्यांनी उच्चारला तुमच्या टीचरनी, तुमच्या शिक्षकांनी किंवा शिक्षिकेनी, तर तुम्ही ताळी वाजवायची. आणि यदि नपुंसकलिंग शब्द तर तुम्ही ओम ध्वनी म्हणायचा. तर आता अश्व, तर तुम्ही काय करणार, तुम्ही हात वर करणार. वृंदा, तुम्ही काय करणार, टाळी वाजवणार. पर्णम, तुम्ही काय करणार, ओम म्हणायचं. वृक्ष, तो वृक्ष म्हणतो ना आपण, म्हणून ओम. एष म्हणजे तुम्हाला हात वर करायचं आहे. पेटिका, ती पेटिका म्हणतो म्हणजेच ओम. गगनम, ते गगन म्हणजे आपण काय करायचं आहे, ओम म्हणायचं आहे. हस्त, हा हात, तो हात असं म्हणतो का आपण, हो. तर आपल्याला हा म्हणायचं, हा हात किंवा तो हात म्हणायचं म्हणजे पुल्लिंग शब्द आहे, म्हणजे आपल्याला हात वर करायचे आहे. सा म्हणजे स्त्रीलिंग शब्द आहे, टाळी वाजवायची. चषक पुल्लिंग शब्द आहे, तर आपल्याला हात वर करायचं आहे. कुपी, टाळी वाजवायची. तत्, ओम म्हणायचं आहे. वनम, ओम म्हणायचं आहे. पात्रम, ओम म्हणायचं आहे. नदी, टाळी वाजवायची आहे. एषा, टाळी वाजवायची आहे. स्थालिका, टाळी वाजवायची. फलम, ओम म्हणायचं आहे. यानम, तुम्हाला काय करायचं आहे, हात वर करायचं आहे. नाही, हो, ते यानम, तो ती गाडी, तर ते मशीन असं म्हणतो ना आपण, म्हणून आपल्याला ओमच म्हणायचं आहे. पुरुष, तर आपल्याला हात वर करायचं आहे. एतत म्हणजे ओम म्हणायचं आहे. उदरम म्हणजे हे पोट असं म्हणतो आपण. एषः उदरम, तर आपल्याला हात वर करायचं आहे. अशा प्रकारे हा आहे एक खेळ, क्रीडा. पुढचं पान असं आहे, पुढचं पेज. पुढच्या पेजमध्ये भाषाभ्यास आहे. आणि आता एवढा भाषा अभ्यास आपण घेऊ आणि त्याच्यानंतर हा पुढचा हे एक पेज आपण करून घेऊ, भाषा अभ्यास. तर योग्यस्तंभेषु शब्दांदिखत. तर आता इथे सह आहे, तुम्हाला सह म्हणजे काय, तो, आणि सा म्हणजे ती, आणि तत् म्हणजे ते, हे माहिती आहे, तो, ती, ते. तर तुम्हाला चंद्र कुठे येतो, लता कुठे येतो, तर हे बॉक्स तुम्हाला भरायचे आहे. तर तुम्ही ते मला भरून दाखवाल. तर एक सांगून देते तुम्हाला, चंद्र, आपण तो चंद्र म्हणतो म्हणून आपल्याला इथे चंद्र लिहावं लागेल. लता, ती लता. ते पत्रम, ते पत्रम. तत्पत्रम, ते पत्र म्हणतो ना, पत्रम इथे करायचं आहे आपल्याला. दुग्धम, आणि तुम्हाला एक हे सांगते, जेथे मागचा म लागतो ना, ते जास्तीत जास्त पुल्लिंगी शब्दच हे नपुंसकलिंगी असतात, म्हणजे त्याला तो आपण ते म्हणतो. जसं ते दूध, ते पत्र, ते ग्रह, ते घर असं असते. ते विमान असं म्हणतो आपण ते अश्व म्हणतो का, नाही, तो अश्व म्हणतो. म्हणजे सह अश्व, म्हणजे हा इथे अश्व इथे येईल. जितके शब्द आहे, हे एक टेक्निक आहे. नपुंसकलिंगी शब्दाला मागून म लागतो, हलंत म, हे लक्षात ठेवायचं. आता प्रश्न निर्माण कुरुत, यथा मृग धावती, क धावती. छात्र लिखती, क लिखती. फलम पतती, फलम, तर फलम पतती, किम पतती. बालिका गायती, तर का गायती. मर्कटः खादती, तर किम, नाही, कह खादती. एषा पश्यती, कह पश्यती. कळलं. त्यानंतर तुम्हाला दिसत आहे का पण, त्यानंतर आहे तालिकात शब्दां, म्हणजे तालिकातून, तालिकात आहे ना, उनहून पंचमी विभक्ती. शब्दां चित्वा म्हणजे चिंतन करून,
तुम्हाला कथां पूरयत, कथा पूर्ण करायची आहे. भवती पश्यती क्षिपती खिन्नं काकः पिबती आगच्छति भ्रमती. तर एकः काकः हे येईल पहिलं इथे. नंतर दुसरं अतीव तुरुष्यात, एक कावडा खूप तहानलेला होता. सह अत्र तत्र भ्रमती हे 2, म्हणजे तो इकडे तिकडे फिरू लागला. सह वने एक घटम पश्यती, म्हणजे इथे 3 पश्यती. किंतु घटे जलम अल्पम सह 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 खिन्न, सह खिन्नः भवती, म्हणजे इथे 4 नंबर सह खिन्न भवती. आणि 5वा सह घटस्य समीपे पाषाणखंड पश्यती स एक पाषाणखंडम घटे क्षिपती, क्षिपती म्हणजे 5. आणि तेन जलम उपरी आगच्छती, म्हणजे इथे 6वा नंबर आहे. काक जलम पिबती, 7वा. संतुष्टच भवती, हा 8वा नंबर. इथे भवती येणार. अशा प्रकारे ही स्टोरी पूर्ण होते. आणि तुम्हाला कथालेखन असंच येतं, पत्रलेखन पण असंच येतं. तुम्हाला फक्त याच्यामध्ये काय करायचं असतं, फिल इन द ब्लँक्स करायचे असतात. पूर्ण जे रिक्त स्थान आणि पूरयत. अत्र तत्र आणि कुत्र पठत बोधत. आपण एकदा, अत्र म्हणजे इथे, तत्र म्हणजे तिथे आणि कुत्र म्हणजे कुठे. शुनक अत्र म्हणजे कुत्रा इथे आहे. बालिका अत्र म्हणजे बालिका इथे आहे. कंदुकः कुत्र, कंदुक म्हणजे बॉल, म्हणजे कुठे आहे बॉल. कंदुकः अत्र, कंदुक बॉल इथे आहे. पर्वत तत्र वृक्षः तत्र, म्हणजे पर्वत म्हणजे आपला पहाड तिथे आहे. वृक्ष म्हणजे झाड तिथे आहे. नदी कुत्रः, नदी कुठे आहे. नदी तत्र, नदी तिथे आहे. वायू, वायू कुत्रः म्हणजे हवा कुठे आहे. वायू सर्वत्र, म्हणजे वायू सगळीकडेच आहे, हवा सर्वकडे आहे. प्रकाश कुत्रः, प्रकाश सर्वत्र, प्रकाश सर्वत्र म्हणजे सगळीकडे आहे. यानम कुत्र, यान कुठे आहे. यानम अत्र नास्ति, इथे यान नाही आहे. यानम तत्र नास्ति, तिथे यान नाही आहे. यानम अन्यत्र, यान दुसरीकडेच आहे, अन्यत्र. म्हणजे आपण काय शिकलो इथे, अत्र तत्र कुत्र सर्वत्र आणि अन्यत्र. तर वदत बालिका कंदुक शुनक च एकत्र, बालिका कंदुक शुनक च एकत्र, गृहम वृक्ष च एकत्र. अत्र तत्र कुत्र अन्यत्र सर्वत्र आणि एकत्र, हे आपण याचा अभ्यास केला आहे आज. म्हणजे इथे तिथे कुठे, दुसरीकडे सर्वकडे आणि एकत्रित म्हणजे सोबत. अशा प्रकारे हा पाठ आपला पूर्ण झाला आहे. आणि तुम्हाला कळला असेल, काही इथे तुम्हाला फिक्क दिसलं असेल तर तुम्ही ते नीट बघा आणि काय कळलं नाही ते मला कमेंटमध्ये सांगा.